ऐक ना, वस्तूंची नावे फळांची ही नावे पासून पुन्हा वाचू शकतो का? रेकॉर्डिंग राहिलं होतं करायचं. वाच ना मोठे. ही काय ही दिसलं का? हा वाच. आंबा, पपई, चिक्कू. चिक्कू, हा पेन्सिल दे रे. ही काय आहे? पेरू, हा अननस, कलिंगड, पपई, कोणचं? चौथा सीताफळ. रुद्र म्यूट कर बेटा. इत्यादी. अभय, अभय, मी जेव्हा नाव घेते तेव्हा बोलत नाही आणि मग नंतर ना हँड रेज करायचं, अनम्यूट करून बोलत बसायचं. अभय, हॅलो, हा आवाज येत नाही का मॅम? येतोय आवाज येत नाही का? येतोय. बोला बोला. हा कॅमेरा ऑन ठेव रे अभय. बोल ना. कॅमेरा. ओके, कर रीड आता. बोल. वाच वाच. पहिलं कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी. काय? ओके ठीक आहे, ठीक. पशूंची नावे पुढचं वाच. कोणचं? खालचं चाललं होतं आपलं वस्तूंची नावे, पण आता तू हे स्टार्ट केले. ठीक आहे, वाच पशूंची नावे. खालचं वस्तूंची नाव हे हे थांब. पुस्तक, वही, पेन, वाच बघ. घड्याळ, दिवा, डेप, टे टेबल, करेक्ट. खुर्ची, येस. कप, नाही कप, कपाट. कपाट, हा म्यूट कर आता. ई म्यूट कर बाळा. नेक्स्ट कोण राहिलंय बरं अजून? इशिताला वाचायचं होतं ना आता? आहे का आता इशिता? झालेली. यस टीचर. वाच बेटा आता. नद्यांची नावे. नद्यांची नावे. गंगा, यमुना, गोदावरी, गोदावरी, यस. कावेरी, नर्मदा, तापी, कुरु, कृष्णा, यस. परत इत्यादी.
बस बाळा म्यूट कर आता. ऐक इशिता, रोज 5-5 ओळी वाचायची म्हणजे तुला फास्ट मध्ये वाचायची प्रॅक्टिस होऊन जाईल. तुला येते वाचता, नाही असं नाही. फक्त तू काय करायचं, रोज बुक घ्यायचं समोर आणि एक पेज म्हणलं तरी वाचत राहायचं. म्हणजे तुला इतकी फास्ट मध्ये वाचायची सवय लागून जाईल. तुझे उच्चार बरोबर निघतात ते फक्त फास्ट मध्ये वाचण्याची. काय ठीक आहे. कार्तिक निंबाळकर. मुलांची नावे. मुलांची नावे अतुल, शरद, सचिन, किशोर, अमर, समीर, शकील, इत्यादी इत्यादी इत्यादी. इत्यादी. आता नावे. मुलींची नावे शारदा, लक्ष्मी, श्यामला, मृ मृ मृणाली. मृणाली, कविता, राधिका इत्यादी. देशांची नावे. देशांची नावे. देशांची भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया. मलेशिया, भूतान इत्यादी. हा ओके ठीक आहे बस. साईशा कुंजीर. आणि अजून कोणी वाचायचं राहिलं असेल तर त्यांनी हँड रेस करा किंवा चॅट बॉक्सला टाका, म्हणजे मला कळेल कोण वाचायचं राहिले. साईशा कुंजीर. दाण्याची नावे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी. पुढचं. ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ, बुध इत्यादी. ओके ठीक आहे म्यूट कर. आयुष पालवे. यस मॅम. कर रीड. तुला मी मगाशी काहीतरी रीड करायला लावलं होतं बाळा. क्वेश्चन विचारला होता आय थिंक सो. सगळ्याच लेक्चर मध्ये पार्टिसिपेंट होता येईन असं नाही. मी तुला मगाशी क्वेश्चन विचारलेलं होतं म्हणून जे राहिले त्यांना रीड करायला लावला. नो प्रॉब्लेम. वाच बरं आता. काल्पनिक नावे. अमृत, स्वर्ग, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी. झालं का? श्री चिंचोलकर. मॅम गुणाची नावे सुंदरता, शौचता, नम्रता. शौर्य, दशारणना, दयाळूपणा. दया, आमुदाय इत्यादी. ओके, ठीक आहे. हे पहा मनाच्या स्थिती.
मनांच्या स्थिती सुरुवात जोरात वाच. तिथी हा. अनंत कौतुक दुःखी ममता हर्षय हास्य अस्य इत्यादी. इत्यादी. बरं ठीक आहे, मी वाचते आता. बस म्यूट कर. ऋतूंची नावे: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर इत्यादी. आता हे पहा, आपल्याला फक्त काहीच ह्या याद्या दिलेल्या आहे. ह्या याद्यांमध्ये काय काय पाहिलं आपण? पक्ष्यांची नावे, पशूंची नावे, फुलांची नावे, फळांची नावे, पर्वतांची नावे, वस्तूंची नावे, नद्यांची नावे, मुलांची नावे, मुलींची नावे, देशांची नावे, धान्यांची नावे, ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे, काल्पनिक नावे, गुणांची नावे, मनाच्या स्थिती, ऋतूंची नावे. म्हणजे काय सांगितलंय? दृश्य किंवा अदृश्य सर्व गोष्टी ह्याच्यात आपल्याला जे दिसतंय किंवा नाही दिसत, नक्षत्रे, तारे हे दिसतात का आपल्याला? नाही. धान्यांची नावे, पक्षी हे दिसतात. दृश्य किंवा अदृश्य वस्तू, सजीव किंवा निर्जीव. म्हणजे ह्याच्यात खूप सारे सजीव सुद्धा आहेत. आता वस्तू ज्या आहेत त्या सर्व निर्जीव असतात. माणसं, मुलींची नावे हे काय झाले? सजीव. म्हणून कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं असतं. समजलं सर्वांना नाम कशाला म्हणायचं ते? हो समजलं? Yes, आता ma'am. हो हे एवढी जी उदाहरणं आहेत हे सर्वांनी हे होमवर्क मध्ये, हे नोटबुक मध्ये लिहून काढायचंय. हे मॅडमला मी ग्रुपवर सेंड करायला सांगते. सर्वांनी होमवर्क, पक्ष्यांच्या नावापासून ते ऋतूंच्या नावापर्यंत हे सर्व ही यादी जी आहे ती नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायची आहे. समजलं सर्वांना? हो आणि जरी ग्रुपवर जरी मेसेज नाही आला की तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे, पण तुम्हाला जेव्हा मी रेकॉर्डिंग सेंड करेन त्याच ग्रुपवरून लिंक, तेव्हा हे पेज तुम्हाला लास्टला दिसणारच आहे. तेव्हा आता हे मी खूप इथं किती वेळ झाला आता मी तुमचं रीड घेते तेव्हापासून तर स्टेबल आहेच. एखादा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि ते लिहून काढायचं बस. समजलं सर्वांना? हो आणि जर आत्ता निघत असेल स्क्रीनशॉट तर आत्ता पण मारून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. हे एवढंच पेज लिहायचंय आपल्याला, नामांची यादी. आणि आपण संवाद व त्याच्यावरील प्रश्नांचे नंतर सराव घेणारच आहे. नेक्स्ट हे एवढे प्रश्न. हा बोला. नाम कशाला बोलतात? काय? नाम कशाला बोलतात? नाम म्हणजेच ज्या वस्तू आपल्याला दिसतात नाम म्हणजे किंवा काय? नाम कशाला म्हणतात हेच विचारलंय ना मला सत्यम. हो वाक्यामध्ये जेव्हा आपण एखादी वस्तूचं नाव किंवा सजीव किंवा निर्जीव वस्तूंची नावे जेव्हा आपण लिहितो त्याला नाम म्हणतात. इथे मी तुम्हाला सांगितलंय का, इथं त्याची व्याख्या पण दिलेली आहे. कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. इथे उदाहरणं दिली. नाम कशाला म्हणायचं? पक्ष्यांच्या नावांचा जो वापर केला जातो वाक्यामध्ये त्याला नाम म्हणायचं. पशूंच्या नावांचा असतो त्याला नाम म्हणायचं. फुलांची नावे असतात त्याला नाम म्हणायचं. फळांची नावे, पर्वतांची नावे, वस्तूंची नावे, ह्याच्यामधलं कोणतं पण एका टायमिंगला वाक्यामध्ये एकच येतं किंवा एखाद्या वेळेस दोन येतं, तेव्हा त्याच्यात जे वापर जो करतात त्याला काय म्हणायचं? नाम म्हणायचं. समजलं? हे पहा, प्रश्न पहा पहिला म्हणजे तुम्हाला कळलं. सचिन हुशार आहे. सचिन हुशार आहे हे काय झालं? एक वाक्य झालं. समजलं? हे आता मग सचिन हे काय झालेलं आहे? एका मुलाचं नाव आहे, म्हणून सचिन हे काय झालं? आपलं नाम. इथे विचारलंय या वाक्यातील नाम पर्यायातून ओळखा. मग थांबा एक मिनिट. हे पहा इथे बघा, सचिन हुशार आहे हे दिसतंय ना इथं सर्वांना. सचिन हे काय झालं? नाम झालं. एका मुलाचं नाव आहे म्हणून हे नाम झालं. हुशार हे कोणाचं नाव आहे का? नाही म्हणल्यावर ते येणार नाही. म्हणून आपल्याला फक्त आज आपण काय शिकलोय? नामच शिकलेलो आहे. म्हणून या वाक्यात नाम पर्यायातून ओळखा. नाम ओळखायचं आहे. हुशार आहे, हुशार, सचिन आहे.
म्हणून काय येणार आपला तिसरा पर्याय येणार. समजलं? स्पष्टीकरण दिलेलं आहे इथं त्यांनी. या वाक्यात मुलाचे नाव म्हणून सचिन हा शब्द आला आहे, म्हणून सचिन हा शब्द नाम आहे. समजलं सर्वांना? कोणाला? सत्यम. सत्यमला समजलं नव्हतं नाम म्हणजे काय. ह्या प्रश्नावरून तरी समजलं का सत्यम? हो. येस. नेक्स्ट पाहूया. खालील पर्यायात नाम नसलेला, आता नसलेला शब्द ओळखायचा. इकडे बघा. आंबा, फणस, संत्री, गोड. आता सत्यमच सांगन मला ह्या चारीपैकी कोणता नाम नाही, नसलेला विचारलेला आहे. गोड. गोड. येस. गोड काय झालं? ही एक चव झाली. गोड हे कोणाचं नाव आहे का? नाही. कोणाला पर्वतांना वगैरे असं म्हणतो का आपण? फळांमध्ये असतं का गोड हे फळाचं नाव? नाही. तसं फळाचं नाव आंबा असतं, फळाचं नाव फणस असतं, फळाचं नाव संत्री असतं. फक्त गोड हे कोणत्याही फळाचं नाव नाही. म्हणून आपल्याला पर्याय काय आहे? 4 नंबरचा आहे गोड. समजलं का सर्वांना? हो. मग सर्वांनी आजचं होमवर्क काय करायचं? हे जी नामाची यादी आहे ती सर्वांनी नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायची आहे. आपल्याला खूप सारे बघायचे अजून. सर्वनाम पाहायचंय, विशेषण पाहायचंय, क्रियापद पण पाहायचं आहे. नेक्स्ट, आता ह्याच्यावरचा व्यवसाय बघा. 2 मिनिट मध्ये आपली मीटिंग संपणार आहे. मी 2 मिनिटानंतर लिव्ह करणार आहे, कारण का मला लगेच दुसरा क्लास जॉईन करायचा 8 वाजता. समजलं? तोपर्यंत आपण होतंय तेवढं घेऊया, उरलेलं नेक्स्ट लेक्चरला. किंवा ऐका, आता तुम्हाला नाम हे समजलंय ना? हे जे पेज आहे हे सुद्धा सर्वांनी काय करायचं, जेवढे प्रश्न होतील तेवढे मी सॉल्व्ह करून घेते. उरलेले प्रश्न तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून करा. आणि मग मी एखाद्या वेळेस एक्स्ट्रा लेक्चर जेव्हा राहतं ना आपलं 5-10 मिनिटं, तेव्हा मी सॉल्व्ह करून घेईन. समजलं सर्वांना? समजताय का? हो. येस. बघा आपण व्यवसाय पहिला पाहूया. 1 ते 6 साठी सूचना. खालील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. घोडा हा पाळीव प्राणी आहे. कोण सांगेल मला आन्सर याचं? नाम कोणते ह्याच्यामध्ये? आहे घोडा हा. कुठलं येणार नाम? घोडा हा प्राणी. घोडा हा पाळीव प्राणी आहे. नाम ओळखायचे आपल्याला. नाम कुठलं त्यातलं? कुठला येणार पर्याय दिले? आहे घोडा हा. कुठला येणार पर्याय? पाळीव. घोडा. कुठला येणार? 4 पर्याय दिले. पाळीव. कुठला येणार? पाळीव. पाळीव. सायशा, नीट विचार नीट मॅडम. वाच. आपल्याला नाम ओळखायचे. मी आताच काय सांगितलं? प्राण्यांची नावे, पशु म्हणजेच प्राणी, पक्ष्यांची नावे, पर्वतांची नावे, मुलांची नावे, मुलींची नावे. ओके, ठीक आहे. मग घोडा. ठीक आहे. वेट. सर्वांनी ऐका. मी आता मीटिंग लिव्ह करणार आहे, कारण का मला आता दुसरा क्लास लगेच जॉईन करायचा आहे. मी हा व्यवसाय आहे, नका करू तुम्ही जर कन्फ्युज होत असेल तर, कारण का तुम्ही छोटी पण मुलं ह्याच्यामध्ये. मी हा नंतर नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करते. नका करू. फक्त नावांची यादी ही सर्व पॅरेंट्सनी मुलांकडनं लिहून घ्या. बस मी हे कंटिन्यू करणार आहे. नेक्स्टला समजून सांगेल, म्हणजे सर्वांना समजलं नाही काय मला कळेल. ठीक आहे, मी लिव्ह करते मीटिंग आता. मला दुसरी मीटिंग जॉईन करायची. 8 वाजलेले आता. समजलं का सर्वांना? अरे हो. पक्षी सगळ्यांची नाव. ठीक आहे, स्टॉप करते मी. आलं का येस लक्षात? मॅम.